नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे मला आठवत आहे की मी लहान असताना तेव्हा WWF होतं. सो WWF मी कोणामुळे बघायला सुरुवात केली असेल तर ते म्हणजे अर्थातच द रॉक आणि स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन. आणि नवीन वर्षाचं स्वागत म्हणजे 2024चं स्वागत रॉकनी WWE फॅन्सना एक मोठं सरप्राईज दिलं होतं. रॉकनी एक कमबॅक अनाऊन्स केलेला आहे त्याच्या या 2024च्या या रॉच्या पहिल्या एपिसोडमध्ये. आणि कोणासमोर हा कॅमिओ होता तर आपल्या पंजाबी, म्हणजे ती लोक पंजाबी म्हणतात, पंजाबी जिंदर महाल. तर त्या पंजाबी जिंदर महाल समोर रॉकनी एक दमदार कमबॅक केला होता. नेहमीप्रमाणे जर तुम्ही बघू शकता की आता जिंदर महाल जो होता तो अमेरिकेला शिव्या घालत होता, अमेरिकेच्या नॅशनल अँथमला शिव्या घालत होता. आणि अशाच वेळेला सरप्राईज एंट्री नेहमीप्रमाणे कुठून ना कुठून तरी रॉक फुलकतो आणि जी लोक अमेरिकेला शिव्या घालतात त्यांच्या अगेन्स्ट तो येऊन भाषण करतो. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या या कॅमिओचे 5 मेन पॉईंट जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे त्यांनी रॉक प्रत्येकाला काही ना काहीतरी एक टोपण नाव देतो. जिंदर महालला त्याने टोपण नाव काय दिलंय तर डे 1 डूज पॅक. आणि डे 1 डूज पॅक अख्खा ऑडियन्स जवळजवळ 2 मिनिटं कंटिन्युअसली चॅट करत होता. रॉकनी हे त्याला टोपण नाव दिल्यानंतर म्हणजे रॉकला एक पॉईंटला ऑडियन्सला शांत करायला लागलं की आता मला पुढचं माझं वाक्य बोलू दे. डे 1 डूज पॅकचा अर्थ काय तर तुम्ही गुगल करू शकता. सेकंड पॉईंट तुम्ही बघू शकता की रॉक त्याच्या कुठल्याही सिनेमांना कधीही सोडत नाही. मग तो चांगला चित्रपट असो किंवा वाईट चित्रपट असो, खास करून वाईट चित्रपट जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात त्यांची नेहमी खिल्ली रॉक स्वतःच उडवतो, इतर कोणी उडवण्यापेक्षा. तशीच खिल्ली त्यांनी या वेळेला बे वॉच त्याच्या या सिनेमाची उडवली होती. अनफॉर्च्युनेटली त्याच्यात पण एक इंडियन होती, ती इंडियन म्हणजे प्रियंका चोप्रा. थर्ड पॉईंट या कॅमिओचा मला आवडलेला होता तो म्हणजे आयन शीख जे आता वारलेत. आयन शीख पण तेव्हा एक वन ऑफ द फेमस रेसलर्स होते. त्यांचं तेव्हा आम्ही पत्ते खेळायचो त्या कार्डमध्ये ते असायचे. हालाकी ते ॲक्टिव्ह होते 1980s मध्ये, तेव्हा माझा जन्म सुद्धा झाला नव्हता. सो आयन शीख बरोबर त्यांचं जे कॉन्व्हर्सेशन होतं की आयन शीख वरनं ऐकताय आणि आयन शीखनी जिंदर महालला काय सांगितलं असतं ते रॉकनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर आणलं ते पण मजा आली. चौथा पॉईंट ऑब्व्हियसली असा पीपल्स एल्बो बघायला सगळ्यांना मजा येतेच. आणि 5वा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे रॉकने सांगितलं की मला आता भूक लागली आहे. तर आता मला भूक लागल्यानंतर मी जाऊ कुठे? मी एका रेस्टॉरंटमध्ये जाऊ, बारमध्ये जाऊ की हेड ऑफ द टेबलवर बसू? हेड ऑफ द टेबलचा अर्थ रोमन रेन्स आता हेड ऑफ द टेबलवर बसलेला आहे आणि तो आहे सध्याचा चॅम्पियन. सो रेसलमेनियाला तुम्हाला माहितीच असेल की हे दोघे नातेवाईक आहेत. रेसलमेनियाला रॉक वर्सेस रोमन रेन्सची फुल ऑन शक्यता आहे. सो रॉकने सांगितलं की तो फक्त यावेळेला कॅमिओ करायला नाही तर यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला तो एका मॅच मध्ये सुद्धा दिसणार आहे. आणि 50शीला हा भाऊ जसा काय स्वतःला प्रेझेंट करतोय, ज्या प्रकारचं त्याचं फिटनेस लेवल आहे ते खरंच खूप आश्चर्यजनक आहे. हालाकी यावेळेला त्याला पीपल्स एल्बो दिल्यानंतर थोडी थाप लागली होती, पण ठीक आहे, हरकत नाही. तेवढी थाप तर मला पिशीत पण लागते असो. सो म्हणजे जर तुम्ही हा रॉकचा कॅमिओ बघितला नसेल तर तुम्ही लगेचच रॉचा एपिसोड कुठून ना कुठून तरी शोधून काढा किंवा डाउनलोड तरी करा. आणि तुम्ही रॉक वर्सेस रोमन रेन्ससाठी किती एक्सायटेड आहात एका कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. If you smell what the rock is cooking.